नाही, खोटा गुन्हा दाखल नाही, पण खूप खोट्या पद्धतीने हे गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या आणि आय थिंक त्यामुळेच मला पण आता बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की मास्क घाल आणि मी आय थिंक आय एम नॉट अफ्रेड बिकॉज मी माझ्या गोष्टींना सामोरं जायला रेडी आहे. आणि जसं मी म्हटलं की आपलं न्यायालय जे आहे ते आय थिंक त्याच्यावरती मला संपूर्ण विश्वास आहे आणि बघू कसं काय होतं गोष्टी. पण 5 कोटीचा जो आरोप होतो त्याच्यावर म्हणजे काय एक गाळा तुम्ही अनेक जणांना विकला गेला आहे, लोकांची फसवणूक केली असं देखील म्हटलं जातंय. अहो हे खरंच म्हणजे काय आपण म्हणतो ना की हे हसण्यासारखं आहे आणि हे मी पण म्हणजे ऐकून शॉक झालेलो आहे की एक गाळा बऱ्याच लोकांना विकलेला आहे. तर मला वाटतं की तुम्ही जर तुमच्याकडे काही प्रूफ असेल किंवा काय असेल तर त्याच्यावर तुम्ही बोला आणि इट इज अनबिलिव्हेबल बिकॉज ॲग्रीमेंट टू सेल झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे एक गाळा अनेक लोकांना विकणं म्हणजे हे दिस इज इम्पॉसिबल आणि जर असेल खरंच तर ते प्रूव्ह करा. पण आपण विजेता आहात बिग बॉस 3 मध्ये हां आणि आपल्यावर देखील असे आरोप होतात आणि आता तुम्हाला कोर्टात नेलं जाते. हां आय थिंक दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. म्हणजे बऱ्याच अडचणी आयुष्यात येतात पण त्याला फक्त सामोरे जाण्याची हिंमत असली पाहिजे आणि आय थिंक दॅट इज वॉट आय एम डुईंग राईट नाव. कुटुंबावर पण देखील गुन्हा दाखल केला. परदेशात जात होता मुंबईवरनं, मुंबई एअरपोर्टला तुम्हाला अटक करण्यात आली. मुंबई सोडून आपण जात होतात. नाही, मी माझ्या हनीमूनसाठी जात होतो. मी, माझी वाईफ, माझा भाऊ आणि त्याची बायको आम्ही चौघं हनीमूनसाठी जात होतो आणि आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या नावाने की माझ्या नावाने काय LOC वगैरे आहे. आणि तिकडे त्यांनी मला एअरपोर्टवरती इमिग्रेशनच्या वेळेस अडवलं आणि सांगितलं की सर तुम्ही आपला देश सोडून जाऊ शकत नाहीत. तर त्यामुळे मला जेव्हा ते कळलं मी त्यांना कम्प्लिटली कॉपरेट केलेलं आहे आणि मग त्यांनी मग जे काय पुढची प्रोसिजर आहे त्याला पण मी कम्प्लिटली कॉपरेट करतो. तुमच्या फॅमिलीवर पण गुन्हा दाखल केला आहे, लवकरच त्यांना पण अटक केली जाणार आहे. बघूया ना सर, मला म्हणजे जे काय असेल आय थिंक वी आर रेडी टू फेस इट. म्हणजे जो गुन्हा आहे जो एक गाळा तुम्ही अनेक जणांना विकला तो खोटा आहे का असं म्हणणं आहे का आपलं? ॲब्सोल्युटली खोटा आहे, ॲब्सोल्युटली खोटा आहे. आणि मी आत्ता सांगतोय, मी कोर्टात तिथे सांगणार आहे आणि जर असेल कोणाकडे ज्यांनी पण अफवा पसरवल्यात तर प्लीज ते समोर येऊन पेपर दाखवावे. सत्य समोर येणार का? ॲब्सोल्युटली 100% येणार, 100% येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.